नमस्कार मंडळी, शिवार फार्ममध्ये आणि शिवार नर्सरीमध्ये आपलं स्वागत करतो। आज पोळ्याचा तिसरा दिवस 24 तारीख। पोळ्याच्या दिवसपासून आमची कंटिन्यू बागेवर फवारणी, आता ही मोसंबीची बाग आहे आणि मोसंबीच्या बागेवर फवारणी सुरू आहे। तर हा व्हिडिओ याकरता टाकतो आहे की यावेळेस आता मी पाहिलं बऱ्याच प्रमाणात मोसंबी पिकावर गळ आहे आणि वेगवेगळे बुरशीनाशक च्या फवारण्या करून सुद्धा गळ थांबत नाही आहे। तर मागील म्हणजे 2023 मध्ये माझ्या तिथे खूप मोठ्या प्रमाणात गळ होती आणि वेगवेगळे बुरशीनाशक वापरून सुद्धा गळ थांबली नाही। म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात रोकोसारखे त्याच्या पुढेही बुरशीनाशक वापरले पण गळ कंट्रोल झाली नाही। शेवटी घाईने बगीचा विकावा लागला आणि म्हणून मग मागच्या वर्षी 2024 आणि या वर्षी सुद्धा आम्ही जो प्रयोग केला एक, आणि तो जो अनुभव आला तो फक्त शेतकऱ्यांना शेअर करायचा म्हणून हा व्हिडिओ टाकतो आहे, बाकी काही कुठला उद्देश नाही। तर जो मला अनुभव आला आणि ज्याचा फायदा झाला, तर आता आपण बागेमध्ये पाहू शकतो ही आता 4थं वर्ष आहे। आम्ही यावर्षी या बागेवर आंबिया घेतला आहे, काटोल गोल्ड मोसंबी आहे आणि मोसंबी चांगली प्रकारची आहे। आणि आपण पाहू शकतो का फार अल्प प्रमाणात फळगळ आहे, ती फळमाशीची आहे, कारण आम्ही फळमाशीचे ट्रॅप जरा उशिरा लावले। आता 8 दिवस झाले ट्रॅप लावले, तर अशी एकट दुकट प्रमाणात झाडाखाली गळ दिसते आहे मोसंबीच्या। तर आम्ही मागील वर्षी आणि यावर्षी सुद्धा जसा पावसाळा लागला जून महिन्याचा, जून महिन्यामध्ये बोर्डो पेस्टची फवारणी केली आणि बोर्डो पेस्टची फवारणी करताना 1% बोर्डो पेस्ट पण जे बदनापूर येथील विद्यापीठाचे बदनापूर येथील जे मोसंबी संशोधन केंद्र आहे तेथील जे पाटील सर आहे, त्यांचा मोसंबीमध्ये फार चांगला अनुभव आहे आणि त्यांनी जे सांगितलं की 200 लिटर पाण्याला 1200 ग्रॅम मोरचून आणि 1.25 किलो चुना। पण हे सर्व म्हणजे द्रावण करताना टेक्निकली ते बरोबर हे झालं आहे की नाही ते आम्ही लिटमस पेपर किंवा खिळा टाकून चेक करूनच फवारणी केली। तर 1.25 किलो चुना आणि 1200 ग्रॅम मोरचून याचं मिश्रण करून 200 लिटर पाण्यात ही जून महिन्यात फवारणी केली आणि त्यानंतर साधारणतः एक 25 दिवसांनी म्हणजे जुलैचा आठवड्यामध्ये 15 जुलैच्या दरम्यान मी एक स्वतः प्रयोग केला की ताक 45 दिवस तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलं आणि ते ताक 45 दिवस तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवल्यानंतर 200 लिटरला 12 लिटर ताक आणि कल्चर याची फवारणी केली। तर म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा गळ नव्हती। मागच्या वर्षी मी 47,000 रुपये टनानी मोसंबी विकली आणि यावर्षी सुद्धा आता आपण आज 8/2025 आजही आमची कल्चरची फवारणी सुरू आहे। आता ताकाची नाही आहे, ताक फक्त 1 किंवा 2दाच मारायचं आहे ते तांब्याच्या भांड्यामध्ये 45 दिवस ठेवल्याचं। हे असं आहे की ताक हे एक बुरशीनाशक आहे चांगलं आणि तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवल्यामुळं त्यामध्ये कॉपरसुद्धा येतं आणि सोबतच एक कीटकनाशक, बुरशीनाशक प्लस कीटकनाशक फार चांगल्या प्रकारे तयार होतं। तर त्याची एक फवारणी ना आता कल्चरची फवारणी, आणि असा अनुभव आला की ज्या प्रमाणात आता मी एक माझ्या मित्राचा भैसवारजीचा व्हिडिओ पाहिला की 150 फळं एका झाडाखाली होते। म्हणजे अक्षरशः त्या बागेकडे पाहण्याची इच्छा होत नाही एवढं बुरशीनाशक मारून। तर मग त्या तुलनेत आणि आम्ही संत्रामध्ये आमच्या प्रयोग केला, मोसंबीवर मारला आणि अनावधानानं पाऊस जास्त असल्यामुळे आमचा संत्रावरचा फवारा त्या ताकाच्या बुरशी जे ताक तयार केलं त्याचा राहून गेला संत्राचा। तर संत्रामध्ये त्या मोसंबीच्या तुलनेत प्रत्येक झाडाखाली 4-4, 5-5 फळं गळलेले आढळून आले। हा माझा इंडो इस्रायल पद्धतीचा 8 वर्षाचा बगीचा आहे। तर इथे असे 4, 5, 6 म्हणजे 8-10 पर्यंत फळं असे प्रत्येक झाडाखाली गळलेले आढळले। आता आम्ही याच्यावर सुद्धा ताकाची फवारणी परवाच्या दिवशी पोळ्याच्याच दिवशी घेतली
पण मोसंबीमध्ये अक्षरशः पूर्ण गळ थांबली, कारण कल्चरमध्ये सुद्धा जे ट्रायकोडर्मा सुडोमोनास याचं कल्चर आहे हे, तर त्याच्यामुळं सुद्धा ही जैविक बुरशीनाशकच असल्यामुळं मला असा अनुभव आला की नॅचरली बुरशी आपण याच्यामुळं कंट्रोल करू शकलो. आणि मी एकदा इस्रायलचे शास्त्रज्ञ आल्यानंतर जुनगरे साहेबाच्या शेतात त्यांचंसुद्धा एक म्हणणं होतं की तुम्ही शक्यतो जोपर्यंत तुमच्या क्लायमेटमध्ये थंडावा आहे तोपर्यंत तुम्ही कुठलेही केमिकलचे कीटकनाशकं किंवा बुरशीनाशकं वापरण्याऐवजी तुम्ही जसं बॅसिनिया बिव्हेरिया आहे, व्हर्टिसिलियम मेटारायझम आहे किंवा हे ट्रायकोडर्मा सोडून हे जास्तीत जास्त वापरा असं त्यांचंसुद्धा म्हणणं होतं. तर तो अनुभव मला आला आणि म्हणून मी चला आपल्या शेतकऱ्यांना एक शेअर करावा हाच उद्देश. तर त्या उद्देशानं हा व्हिडिओ आज तयार केला. आज आमची कल्चरची फवारणी सुरू आहे आणि सोबत दशपर्णी अर्क, तर दशपर्णी अर्कसुद्धा आम्ही अधेमध्ये वापरतो आणि सुंदर रिझल्ट आहे, म्हणजे चांगले रिझल्ट आढळून येऊन राहिले. तर हाच उद्देश. धन्यवाद.